आज दत्त जयंती आणि त्यानिमित्त भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही सादर करीत आहोत. माऊली वाद्यवृंद सादर करत आहेत दत्तांची पालखी. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदः बल्लाळस्तविनायकत्वमहणे चिन्तामणि सुवरगो विघ्नेश्वर ओझरे ग्रामोरांझण संस्थितो गणपती कोर्यात सदा सात जन्माची ही लाभली पुण्याई, म्हणून जाहलो पालकीचे भोई. खरंच दत्ताच्या पालखीचे भोई होण्यासाठी 7 जन्माची पुण्याई लागते आणि मग आपल्यासारखा भाग्यवान कोणीच नसतो. दत्ताच्या पालखीचे सुंदर असे चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं करण्यासाठी येत आहेत आमचे गायक रोहित सरनोबत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आम्ही भाग्यवान आनंद निधान, आम्ही भाग्यवान आनंद निधान. झुलते हळूच दत्ताची पालखी, झुलते हळूच दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली. रत्नांची आरास साज मखमली, त्यावर सुगंधी फुले गोड ओली. झुळूक कोवळी चंदना सारखी, झुळूक कोवळी चंदना सारखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी, निघालो घेऊन
दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सात जन्मांची लाभली पुण्याई सात जन्मांची लाभली पुण्याई लाभली पुण्याई म्हणून जाहलो पालखीचे भोई म्हणून जाहलो पालखीचे भोई शांत माया मूर्ती पहाटे सारखी शांत माया मूर्ती पहाटे सारखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी आम्ही भाग्यवान आनंद निधान आम्ही भाग्यवान आनंद निधान झुलते हळूच दत्ताची पालखी झुलते हळूच दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी निघालो घेऊन दत्ताची पालखी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सद्गुरु सारिखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी या ओवीतून संत ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णिलेला गुरुचा महिमा अत्यंत बोलका आहे. अनादी काळापासून गुरु समाजात वंदनीयच राहिले आहेत. माणसाला उत्कर्षाची वाट दाखवून त्याच्या आयुष्याला खरा अर्थ प्राप्त करून देण्याचे कार्य गुरु करतात. म्हणूनच गुरुप्रती आपला आदरभाव कृतज्ञताभाव व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा रूढ झाली. गुरु आपल्या जीवनाला खरा अर्थ देतात. गुरु आपल्या शिष्याला केवळ शिक्षा प्रदान करत नाही तर त्याला सुखकर जीवन जगण्याचे मार्गदर्शन करत असतात. एखादा कुंभार जसे मातीच्या मडक्याला आकार देतो अगदी तसेच गुरुसुद्धा शिष्याला मनाचा आकार देतो. त्यामुळेच गुरु आई वडिलांपेक्षाही मोठा दर्जा आणि मान दिला जातो. मानवाच्या अंधकारमय जीवनात ज्ञानाचा प्रकाश पाडणारे गुरुचं महत्त्व आजही वंदनीय आणि पूजनीय असंच असतं. पुढील गीत गुरु परमात्मा परेशू आपल्यासमोर सादर करीत आहे जयंत पवार. गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु ऐसा जाता दृढ विश्वास ऐसा जाता दृढ विश्वास गुरु
अंकिला देवतयाचा अंकिला देवतयाचा परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु एका जनार्दन गुरुदेव जेथे नाही संशय गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु ऐसा जाता दृढ विश्वास ऐसा जाता दृढ विश्वास गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु गुरु परमात्मा परेषु ब्रह्मस्वरूप दत्तात्रय प्रभूंचा तिसरा अवतार मानले जाणारे श्री स्वामी समर्थ आपल्या भक्ताला प्रत्येक संकटातून तारतात. स्वामी आपल्या भक्तांना नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. या अगाध श्रद्धेने स्वामी भक्त महाराजांसमोर नतमस्तक होतात आणि मुखातून शब्द बाहेर पडतात ते, निशंक होई रे मना, निर्भय रे होई रे मना. आपल्या समोर सादर करीत आहे यतीन सावंत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतक्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी. अशक्य हि शक्य करतील स्वामी.
तिथे न्यून काय स्वयं भक्त प्रारब्ध घडली ही माय आज्ञवीन काळही येईन त्याला परलोकी ना भीती दयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्यावीन तू स्वामी भक्त आठव किती दादली त्यांनी साथ नको डगमगू स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामी तया पंच प्राणामृतात हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेई हाती अशक्य हि शक्य करतील स्वामी 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 दत्त महाराजांच्या रूपाची कल्पना ज्ञानासाठी कशी करावी तर किंचित जटा गोरे पान हातात त्रिशूळ धरलेले आणि सर्व रोगांचा परिहार करणारे दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हारपले मन झाले उन्मन दत्त महाराजांची अशी भक्ती करत असताना अचानक भक्ताला साक्षात दत्त महाराजांचे रूप डोळ्यासमोर दिसू लागते आणि मग भक्तांच्या तोंडून शब्द येतात माझे पुण्यफळा आले आज मी दत्तगुरु पाहिले सादर करीत आहे आमची गायिका वैभवी माझे पुण्यफळाने माझे पुण्यफळाने आज मी दत्तगुरु पाहिले आज मी दत्तगुरु पाहिले माझे पुण्यफळाने माझे पुण्यफळाने आज मी
श्री दत्तांच्या भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या भक्तांच्या मनात दत्तांचे रूप कायम असते. मग तो दिवस असो वा रात्र, अगदी स्वप्नात सुद्धा गुरुदेव दत्तांचे रूप भक्तांच्या डोळ्यासमोर येते. गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, अंगावर भस्माचे पट्टे असे दत्तात्रयाचे गोड रूप, समोर 4 कुत्री आणि मागे गाय असे चित्र दिसू लागते. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे नात, त्याचा लागे नात. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. स्वरूपी साड्या टाकीत होते अंगणात, अल्लकमणी भिक्षा मागत आले दारात. दिव्य स्वरूपी साड्या टाकीत होते अंगणात, अल्लकमणी भिक्षा मागत आले दारात. दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात, दत्तगुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात. त्याचा लागे नात, त्याचा लागे नात. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, द्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, द्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. कोण्या वाटने गेले माझे गुरुदेव दत्त, कोण्या वाटने गेले माझे गुरुदेव दत्त. त्याचा लागे नात, त्याचा लागे नात. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. सोन्याची फौज होती त्यांच्या संगत, सोनंदाला भाकर टाकत होते भगवंत. सोन्याची फौज होती त्यांच्या संगत, सोनंदाला भाकर टाकत होते भगवंत. बघा बघा ते यात्री नंदन आले भजनात, बघा बघा ते यात्री नंदन आले भजनात. त्याचा लागे ना अंत, त्याचा लागे ना अंत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागे नात, त्याचा लागे नात. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. दत्तात्रय दत्तात्रय हा विष्णूचा अवतार आहे. आपण नेहमी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असा जयघोष करत असतो. अवधूत अवधूत हे दत्तात्रयाचे नाव असून या शब्दाचा अर्थ म्हणजे नेहमी आनंदात रमणारा, प्रत्येक क्षण वर्तमान काळात जगणारा असा आहे. अवधूताचे स्मरण केल्याने संसारात आयुष्यात कसलीही समस्या येत नाही, मग आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. पुढील गीत नाम घेता अवधूताचे आपल्यासमोर सादर करीत आहोत निशा. दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ
दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा 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 पादवल्लभ दिगंबरा 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 पादवल्लभ दिगंबरा 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 पादवल्लभ दिगंबरा. सोलापूरपासून 40 किलोमीटर अंतरावर महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर असलेली स्वामी समर्थांची नगरी म्हणजेच अक्कलकोट. अक्कलकोट हे स्वामी समर्थ भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवटपर्यंत तेथेच राहिले. हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आजही येथे आहेत असे भक्तांमध्ये पूर्ण श्रद्धा आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर व त्यांचा मठ आहे. मंदिराच्या अन्नक्षेत्रामध्ये प्रत्येक दिवशी अंदाजे 4 ते 5 हजार भाविक महाप्रसाद ग्रहण करतात. अक्कलकोटमधील स्वामींचे विलोभनीय पालखीचे वर्णन आपल्या पुढील गाण्यात करत आहेत आपले गायक किशोर. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली. पालखीत शोभते योगी राज माऊली प्रेमाची सावली. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. घुमूया नाद देऊया साध स्वामींच्या कृपेचा येतो पडसाद. घुमूया नाद देऊया साध स्वामींच्या कृपेचा येतो पडसाद. गुलालात या पहा निघाली विश्वाची सावली. गुलालात या पहा निघाली विश्वाची सावली. हो माझी योगी राज माऊली दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. ओ दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. ताळ मृदुंगाचा गजर करूया. ताळ मृदुंगाचा गजर करूया. स्वामी समर्थांचे नाम घेऊया. स्वामी समर्थांचे नाम घेऊया. तालावरती हृदयाच्या हो भक्ताची माऊली. तालावरती हृदयाच्या हो भक्ताची माऊली. हो माझी योगी राज माऊली दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली. अक्कलकोट स्वामींची पालखी निघाली. पालखीत शोभते योगी राज माऊली प्रेमाची सावली.
स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. इसवी सन 1459 मध्ये माघ वद्य प्रतिपदा या दिवशी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापूर येथे निर्गुण पदुका स्थापन केल्या व त्यानंतर शैल्य यात्रेचे निमित्त करून ते कर्दन काळात अदृश्य झाले. या कर्दळी काळात सुमारे 300 वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली आणि या कालावधीत मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ केले. एके दिवशी उद्धव नावाच्या लाकूडतोड्या त्या कर्दळी वनात लाकडे तोडत असताना त्यांच्या हातून कुऱ्हाड निसटली व वारुळावर पडली. उद्धवाचे निमित्त साधून स्वामी महाराजांना पुन्हा भक्ताच्या कल्याणासाठी प्रगट झाले आणि कुऱ्हाड वारुळावरती पडताच त्यातून रक्ताची धार उडाली आणि क्षणात पाहता काय भव्य दिव्य असा प्रकाश पडून उद्धवासमोर एक तेजस्वी मूर्ती प्रगट झाली. तेच अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर सादर करीत आहोत. सुखकार तू दुःखकार निवार सादर करीत आहेत नरेंद्र. सुखकारक तू दुःख निवारक भवचालक श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कोणी जन पालक जग उद्धारक दत्तात्रय श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. वरदाता तू दिनत्राता भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तू अवधूता सतजननाता फलविधाता श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ. जय शंकर नमामि शंकर जय शिव शंकर नमामि शंकर परम ईश्वरा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पूजन पालक तेज विधायक मोक्षदायका श्री स्वामी समर्थ मोक्ष
गायका श्री स्वामी समर्थ 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 अनंत कोटी ब्रह्मांड नायक अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ 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 नमस्कार. जर तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर माऊली वाद्यवृंद या आमच्या YouTube चॅनलला आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.